चिंचा खाल्ल्यात का कधी चिंचा? असं तोंडाला पाणी सुट्ट बघितलं की. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खायला तर नाही भेटणार पण तोंडाला एकदम पाणी सुटणार. तर आजचा विषय एकदमच कडकता फडकता आहे. साताराचा कंदी पेढा खायचा, मी ब्लॉगर व्हायचा. तर दारात चिंचेचं झाड असून इतका दिवस माझं लक्ष गेलं नाही झाडाकडे, पण आज अचानक लक्ष गेलं तर झाड अख्खं गजबजलेलं चिंचन. जिथं बघाल तिथं नुसतं आकडाच. त्या झाडाकडे बघून माझ्या तोंडाला तर पाणी सुटलं. मग म्हणलं नात करते काय, आता खावंच लागते. पण झाडाकडे बारीक बघितलं तर म्हणलं आता हे लय उंच आहे, तरी पण असू द्या, आपण खाणार म्हणजे खाणारच. मग त्या झाडावर युद्ध करायला लागलं ना तरी चालेल, आता मागं हटायचं नाही. मग मी नाही म्हातारा राजधानी सातारा असं म्हणत सुरुवात केली, पण पहिलेच ठोक्यात आकडा तुटायचं सोडून माझी काठीच तुटली. मग म्हणलं आता ही कामगिरी काय सोपी दिसत नाही. चिंचा मिळवण्यासाठी आपण कष्ट आणि मेहनत करावी लागणार. प्रामाणिक कष्ट केले की फळ पण मिळतच. मग थोडा वेळ प्रयत्न केल्यानंतर 4-5 आकडं गोळा झाले. मग हातात आकडा आल्यावर काय राहत नाही बघा. एकटा तर एकटा केली सुरुवात खायला. बघूनच असं पाणी सुटतंय तोंडाला. कदाचित तुमच्या पण सुटला असेल. मग बसून बसून एवढी घाण केली आणि मग म्हणलं आता आपल्या चिंचा सगळ्या संपल्या. विषय असा आहे की आपलं काही एवढंच भागत नाही बघा. मग आता अजून कष्ट आणि मेहनत करावी लागणार. पण यावेळेस भरपूर प्रयत्न करून पण यश काय हाताला लागत नव्हतं. शेवटी माझा हात दुखायला लागला तरी पण चिंचा काय पडणार. आता अक्षरशः मी हार मानायचं ठरवलं. पण भरपूर प्रयत्न करता करता मला एक चांगलं साधन गावलं चिंच पाडायला. आणि मग एकच दणका चिंचेच्या झाडाचा मोडला मनका. तेव्हा कुठे भरपूर चिंचा गावल्या बघा. आता म्हणलं आपल्याला एक आकडा काढायचा असेल तरी लय फाटते. मग विचार केला सगळं नको संपवायला, थोडंसं भरून ठेवू आणि परत खावंसं वाटलं तर खाऊ, नाही तर गावाला घेऊन जाऊ. मग मस्तपैकी पिशवीत पॅकिंग केलं आणि रेडी केलं. तर आजचा व्लॉग बघून तुमच्या तोंडाला पण पाणी सुटलं का नाही तेवढं फक्त कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो करा अशाच कडकत्या फडकत्या व्लॉग साठी.